नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नोटिफिकेशन जारी करण्यात आलं। नेमका हा संसर्ग आहे काय? नाशिकमध्ये रहस्यमय आजारांचा संसर्ग, हा परिसर बाधित घोषित। नागरिकांसाठी अहवाल समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले असून अनेक विभागांना निर्देश दिलेले आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये आफ्रिकन स्वाईन फीवरचा प्रादुर्भाव झाल्याचं स्पष्ट झालं आहे। भोपाळमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस म्हणजेच NIHSAD ने दिलेल्या अहवालामधून हे स्पष्ट झालं आहे। हा अहवाल समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पाथर्डी शिवर NMC डम्पिंग ग्राउंड परिसरातील 1 किलोमीटरचे क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे। तसेच या परिसराच्या आसपासचा 10 किलोमीटरचा परिघ निगराणी क्षेत्र घोषित करण्यात आला आहे। बाधित 1 किलोमीटर क्षेत्रातील सर्व वराहांना, डुकरांना ठार मारून त्यांची शस्त्रोक्त विल्हेवाट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। प्रादुर्भाव झालेल्या परिसराचे निर्जंतुकीकरण अनिवार्य असून सोडियम हायड्रोक्साईड, हायपोक्लोराइट, फॉर्मलिन इत्यादी गोष्टींचा वापर करून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आफ्रिकन स्वाईन फीवरचा प्रसार रोखण्यासाठी जैवसुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। वराह मांस विक्री आस्थापनांची नोंदणी सक्तीची करण्यात आली असून पशुवैद्यकांकडून नियमित तपासणी करणं बंधनकारक असल्याचं निर्देशित करण्यात आलं आहे। मोकाट वराह पालन बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तसेच जंगली व पाळीव वराहांच्या मृत्यूवर बारीक नजर ठेवावी असं सांगण्यात आलं आहे। घरगुती किंवा हॉटेलमध्ये उरलेलं अन्न वराहांना देणे पूर्णपणे बंद करावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत। पोलिसांना विशेष सूचना। वराह पालन आणि मांस विक्री केंद्रातील कचरा साठवणुकीवर बंदी घालण्यात आली असून अशा कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावणं आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। पशुपालक, व्यापारी, कसाई यांच्यात जागृती मोहीम अनिवार्य करण्यात आली आहे। शेजारील राज्यांमधून वराहांची अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी पोलीस व चेक पोस्टना निर्देश जारी करण्यात आले। हा रोग आहे तरी काय? मानवाला संसर्ग होतो का? आफ्रिकन स्वाईन फीवर हा एक अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक विषाणूजन्य रोग आहे। डुकरांमध्ये हा आढळून येतो। दिलासादायक बाब इतकीच की त्याचा संसर्ग डुकरांमधून मानवाला होत नाही, पण डुकरांचा मृत्यूदर 100% असतो। लक्षणे सहसा संसर्गानंतर 3 ते 10 दिवसात दिसू लागतात। काही प्रकरणांमध्ये डुक्कर थोडे दिवस आजारी दिसते आणि नंतर अचानक मेलेले आढळतात। ही लक्षणे क्लासिकल स्वाईन फीवर, हॉक कोलेरा सारखी असतात। त्यामुळे लॅबमधील चाचण्यांशिवाय आफ्रिकन स्वाईन फीवरबद्दल निश्चित सांगता येत नाही। सध्या यावर कोणतीही लस किंवा उपचार नाहीत। एकदा रोगाचा संसर्ग झाला की संपूर्ण फार्ममधील डुकरं मारावी लागतात। हा रोग नोटिफायबल आहे, म्हणजेच आपल्या जनावरांना हा झाल्याचं लक्षात आल्यास ते सरकारला कळवणं आवश्यक आहे। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।